नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मंग्याला खरं तर खूप राग आलेला आहे, कारण ऊर्जा आणि शौर्य दोघांमधली जवळीक पाहून त्याला ती गोष्ट अजिबात आवडत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की का का करतोस तू, आणि एवढं मला सांग, घरात गाडी विकायची वेळ आली, ही गोष्ट तू का सांगितली नाही मला, असं मंग्या हक्काने ऊर्जाला बोलत असतो. ऊर्जा म्हणत असते, अरे आईने विकली ती गाडी, आणि ते सगळं अचानकच झालं. शौर्य किती चांगलं आहे मला सांग बरं, आणि त्यानेच हे सगळं केलं, त्यानेच मला मदत केली, आणि मग त्याने मला बाईक पण दुरुस्त करून आणून दिली. तेव्हा मात्र मंग्या म्हणत असतो, बाद झालं त्याचं कौतुक, तो आल्यापासून ना तू माझ्याशी बोलणं बंद केलेलं आहे. या गोष्टीचा खरं तर मंग्याला खूप राग येत असतो. मंग्याला ही गोष्ट काही पटलेली नसते आणि मंग्याची चिडचिड होत असते. तेव्हा ऊर्जा म्हणत असते, पण अरे मंग्या, एवढं काय हे करतोयस तू, तू काय एवढा चिडतोयस, असं म्हणत त्याला बोलते. परंतु मंग्याला मात्र ही गोष्ट सहनच होत नाहीये. मंग्या म्हणत असतो की बाद झालं. तेव्हा ऊर्जा त्याला सांगू लागते की अरे तू पण बघ ना एकदा त्याच्याशी मैत्री करून, खरंच बरं वाटेल. नाही, छान आहे तो. मंग्या म्हणतो, तूच कर, मला काय करायचं आहे, मला नाही करायची त्याच्याशी मैत्री, असं इकडे मंग्या तिला सांगत असतो. ऊर्जा म्हणत असते की अरे मंग्या, काय होतंय नक्की, तू एवढा का चिडतोयस, असं ऊर्जा त्याला सांगते. तेव्हा मात्र मंग्या म्हणतो की मला काही देणं घेणं नाही आहे. इकडे ही सिक्रेट रूम जिथं असते तिथं हे सगळेजण जमलेले असतात आणि त्यांची टीम असते आणि त्या पद्धतीने काम सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र तीर्था म्हणते की मला एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. म्हणजे तीर्था, शौर्य, आदित्य आणि त्यांची आणखी एक बहीण, अशा चौघांची त्यांची ती रूम आहे आणि तिथं ते भेटत असतात आणि त्या पद्धतीनं त्यांचं लहानपणापासूनचं जे सिक्रेट आहे ते तिथं ते डिस्कस करत असतात, त्याच्यावर मार्ग काढत असतात. तीर्था म्हणत असते की आज आपण इथे जमलेलो होतो ते म्हणजे शौर्यबद्दल बोलण्यासाठी. सगळे विचारू लागतात काय झालं आहे. तेव्हा तीर्था म्हणत असते की मला ना तुम्हाला सांगायचं आहे, आणि आदित्य दादा तुलाही सांगायचं आहे. शौर्य आहे ना, तो खुश नाही आहे. मी त्याला पाहिलं, काल साखरपुड्याची बोलणी चाललेली होती ना, तेव्हा सगळेजण तिथं होते आणि त्याचबरोबर सगळे बोलत होते. पण जेव्हा अर्पिता आणि याच्या साखरपुड्याची घोषणा झाली तेव्हा मात्र ह्याला अजिबात आवडलेलं नाही आहे, कारण ह्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. तेव्हा आदित्य म्हणतो की हे बघ शौर्य, कसं आहे, माझ्यासारखा पस्तावा नको आहे, लग्नाचा निर्णय विचार करून घे, प्रॉब्लेम यायला नको आहेत आयुष्यात. तीर्था मात्र तिथंच असते. तीर्था हे सगळं बोलत असते आणि तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की नाही रे, तसं काही नाही आहे. मग तर तीर्थला तो विचारतो की तू कशी आहे, सांग, तुझ्या बाबतीत काय वाटतं तुला. तेव्हा ती म्हणते, मी सुरुवातीला कन्फ्यूज होते, मला कळत नव्हतं की काय झालेलं आहे, पण आता माझ्या लक्षात आलंय की काय गोंधळ झालेला आहे आणि काय करावं लागणार आहे, असं इकडे सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि नेमकं त्याच वेळेस ज्या गोष्टी घडत आहेत त्यावरून स्पष्ट होत असतं. आणि मग तिने सांगते की आता मला डॅडबद्दल खात्री आहे, मला डॅडवर विश्वास आहे की नक्कीच आपण ज्या पद्धतीने विचार करत आहोत त्याच पद्धतीने गोष्टी होतील, त्यामुळं मी आता शुअर आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, असंही तिने सांगितलेलं असतं. त्यासोबतच या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. तेव्हा ते सगळेजण म्हणतात की चला आता आपण हा खेळ खेळूया, आणि त्यांचा खेळ सुरू होतो. तेव्हा मात्र ते सगळेजण खेळत बसलेले असतात आणि मग कोण जिंकेल त्याला मोठी कॅडबरी द्यायची असं ठरलेलं असतं. सगळेजण शौर्याला म्हणतात की तू हरणार आहे, त्यामुळं तूच आम्हाला देणार आहे, असंही त्यांचं बोलणं सुरू होतं. त्यानंतर इकडे ऊर्जा दुसऱ्या दिवशी शौर्याला म्हणते की चल शौर्य, आपल्याला लगेच निघायचं आहे. आणि शौर्य चायचूच्या गाडीसमोर तिथं थांबलेला असतो ऊर्जाची वाट बघत. आणि जेव्हा ऊर्जा येते तेव्हा मात्र शौर्य सुद्धा आता तिथं आलेला आहे आणि शौर्य आलेला पाहून ऊर्जा म्हणते की चल चल लगेच निघायचं आहे. तेव्हा शौर्य म्हणतो, थांब जरा, हे 2 चहा आणि हे 2 खारीखुरी घेऊन ये. तो म्हणतो की हो आणतो. ऊर्जा म्हणते, अरे नको, चल, मी नाश्ता करून आली आहे घरून. पण शौर्य मात्र ऐकायला तयार नसतो. शौर्य म्हणत असतो की नाही, आपल्याला जायचंच आहे, पण आधी खाऊन जायचं, असं तो ऊर्जाला सांगू लागतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की चालेल, असं म्हणत आता ऊर्जाने खारी मागवलेली आहे शौर्याने, तीही खायला सुरुवात करते. ऊर्जा आणि शौर्य दोघंही. शौर्य म्हणतो की आता मला खायचे, तू काल मला म्हणाली होतीस ना, मी तेव्हा म्हटलं होतं ना तुला की मला नको आहे, पण आता मला आवडले ना, मी ठरवलंय ना, आणि आजपासून तुला ज्या गोष्टी आवडतात ना त्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत, असं शौर्य तिला सांगत असतं. ऊर्जाला कळतच नाहीये की हे सगळं काय बोलतोय हा, आणि असं का बोलतोय, मला आवडतात म्हणजे याला स्वतःला पण आवडल्या पाहिजेत ना, असं ऊर्जाचं म्हणणं असतं. पण पुन्हा ती म्हणते बरं चल आवर, आणि शौर्य त्याच्या स्टाईलने तिला खारीखुरी खाऊन दाखवत असतो आणि तो चहाच्या ग्लासात खारीचा अख्खा पीस बुडवतो आणि गोल गोल फिरवतो आणि ते सगळं चहामध्ये विरघळून जातं. आणि तो म्हणतो, हे काय झालं, हे दुसरी घेऊन ये अजून एक.
तेव्हा ऊर्जा म्हणते की थांब, हे घे, हे मी नाही खाल्लेलं, हे खा. आणि त्याला म्हणते मी दाखवते तुला कशी खायची असते ती चहासोबत खारी. आणि ऊर्जाने त्याचा हात पकडलेला आहे, त्याला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने चहा खारी खायची असते. आणि मग शौर्य खातो आणि त्याला म्हणते की आता कशी लागते सांग. तेव्हा शौर्य म्हणतो की आता छान लागते. आणि मग शौर्य खायला सुरुवात करतो. तेव्हा ऊर्जा त्याच्याकडे पाहत असते आणि म्हणते की जमतंय ना, म्हणजे आता येईल ना लक्षात. तेव्हा तो म्हणतो की नाही, नाही येणार, असं तो स्वतःच्याच तोंडाने सांगू लागतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते काय चाललंय रे शौर्य तुझं, मला कळतच नाहीये तुझं हे सगळं वागणं, असं का वागत असतोस तू, असं म्हणत ऊर्जा त्याला बोलत असते. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की हो बरोबर आहे, मला माहिती आहे सगळं, पण नको. मग ऊर्जा शौर्य आता त्यांचं बोलणं सुरू आहे. आणि मग ऊर्जा म्हणते बरं चल बरं पटकन, तू ऐकत का नाही आहेस शौर्य, असं म्हणत आता शौर्याला ती म्हणते की लगेच निघायचं आहे आपल्याला, चल लवकर. तेव्हा शौर्य म्हणतो की हो चालेल, पण आधी सांग तरी मला आपण कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत ते, असं शौर्य तिला आवर्जून विचारत असतो. पण ऊर्जा काही केल्या त्याला सांगायला तयार नसते. तिचं असं म्हणणं असतं की चल रे आपण जाऊया तरी. आणि मग दोघंजण येतात ते पाटेकरांच्या बंगल्याच्या समोर. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की हे बघ. तेव्हा शौर्य म्हणतो चल चल आत जाऊया. ऊर्जा घड्याळ बघते आणि म्हणते की नाही, आत्ता नाही जायचं आत. तेव्हा शौर्य म्हणतो आता काय झालं, आता जाऊया ना आतमध्ये. तेव्हा ती म्हणते नाही, त्यांनी मला टायमिंग दिले ना 10:42चं, एकतर तो माणूस तयार झालाय आणि परत जर मी काय अजून गोंधळ घातला तर सगळंच अवघड होऊन जाईल, त्यापेक्षा नको, आधी 10:42 होऊ दे मग आपण जाऊया, असं तिने स्पष्ट त्याला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की चालेल, जसं तू म्हणशील तसं, असं शौर्याने तिला सांगितलेलं आहे. आणि दोघंही आता निघालेले असतात. बरोबर 10:42 होतात. सिक्युरिटीवाला सुद्धा त्या दोघांनाही आतमध्ये सोडतो, कारण त्यांना तशी परमिशन दिलेली असते. स्वतः कर्नल साहेबांनी सांगितलेलं असतं की 10:42ला ती येणार आहे, तिला आत पाठवा. त्यानंतर शौर्य आणि त्याचबरोबर ऊर्जा आत येतात. ऊर्जाला खरं तर टेन्शन असतं की त्यांना माहिती नाही आहे की मी शौर्याला घेऊन इथे येते, प्रॉब्लेम नको यायला. मग ते दोघंजण फुटेज पाहत असतात. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की मला 28 तारखेचं फुटेज बघायचं आहे. मग 28 तारखेचं फुटेज लावलं जातं आणि बरोबर तिथं ऊर्जा पाहत असते. ती मुलं जी असतात ती गाडीवरती येताना दिसतात. ऊर्जा म्हणते बरोबर हीच ती मुलं, यांनीच हे सगळं केलेलं आहे. त्यानंतर ऊर्जा म्हणते थोडंसं पुढे घ्या, रिवाइंड करा, आणि सांगता क्षणी मग पद्मा आत जाताना दिसते. मग ऊर्जा सांगू लागते की ही ती मुलगी जी आतमध्ये चाललेली आहे. ऊर्जा एक एक मुद्दा स्पष्ट करत असते आणि शौर्य आणि त्याचबरोबर इकडे पाटेकर पाहत असतात. आणि मग ऊर्जा म्हणते की झालं, मिळालं फुटेज, कारण तिला फुटेज मिळालेलं असतं. त्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की पद्मा आतून येत आहे आणि जेव्हा पद्मा आतून पळत येते तिचे कपडे फाटलेले आहेत आणि तिच्या पाठीमागं ती मुलं येत आहे. तेव्हा ऊर्जा शौर्याला म्हणते ते बघितलं का, तो विक्रांत, म्हणजे त्यांनी आपल्याला खोटं सांगितलेलं होतं. आता हे फुटेज दाखवून आपण FIR. तेव्हा ते म्हणतात की कोण विक्रांत, काय आहे हे सगळं. तेव्हा ऊर्जा पाटेकरांना सांगू लागते की हाच तो ज्याने त्या मुलीवरती तिचा अन्याय केलेला आहे, तिच्यावर अत्याचार केलेला आहे, हाच तो, असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की मी कोणाला ओळखत नाही आहे, म्हणजेच हा MLA शिर्केंचा मुलगा, हे सुद्धा ऊर्जाने तिथं क्लिअर केलेलं असतं. आणि याला आता एकदा का FIR दाखल करून पोलिसांच्या ताब्यात दिलं की मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्यानंतर मग पाटेकर म्हणतात की चालेल हे फुटेज घ्या तुम्ही. तेव्हा ऊर्जा म्हणते पण ऊर्जा म्हणते की नाही, मी हे फुटेज नाही घेऊ शकत आहे असं, कारण तो ग्राह्य धरला जाणार नाही आहे ना पुरावा, मला पोलिसांना बोलवावं लागेल, मी इन्स्पेक्टर हुळगुट्टेंना फोन करते आणि त्यांना बोलवून घेते. तेव्हा पाटेकर म्हणू लागतात की तो जो उद्धट माणूस आहे तो मला माझ्या घरात नको आहे, कारण तो खूप उद्धट आहे, तो कसाही बोलतो कसाही वागतो, आणि त्याचबरोबर तो डिपार्टमेंटमध्ये असूनही त्याने दाढी ठेवलेली आहे, माझा त्याच्यावरती विश्वास नाही, कशावरून तो अपोजिट पार्टीला विकला गेला नसेल, हे सगळं सुरू असतं. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते बरोबर आहे, पण आता विश्वास तर ठेवावा लागणारच आहे ना, कारण हा पुरावा मी स्वतः घेऊन गेले तर तो ग्राह्य धरला जाणार नाही आहे, त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागणार आहे, असं ऊर्जाने स्पष्ट केलेलं असतं आणि ती पाटेकरांना सांगत असते. तेव्हा मात्र पाटेकर म्हणत असतात की बरोबर आहे तुमचं, पण मला काही योग्य वाटत नाही. तेव्हा ऊर्जा म्हणते काय माहिती कोण खरं कोण खोटं, कारण विश्वास तर ठेवावाच लागणार आहे, जर विश्वास नाही ठेवला तर काहीच उपयोग होणार नाही. आणि मग ती म्हणते की मी त्यांना फोन करते. तो म्हणता की ठीक आहे, बोलवून घे त्याला. ऊर्जा हुळगुट्टेला फोन करायला जाते. इकडे शौर्याच्या पायाखालची जमीन सरक. शौर्याला मात्र टेन्शन आलेलं आहे. त्याला प्रश्न पडलाय की हे सगळं काय आहे, म्हणजे मला स्पष्ट इथं दिसतंय की विक्रांत हा दोषी आहे
आणि त्याने पद्मावरती अत्याचार केलेला आहे. तरीही आता मी काय करू? मी तीर्थातला कसं त्याच्याबरोबर त्याचा साखरपुडा होऊन देऊ? मला कळतच नाही आहे. आणि डॅड कसं काय एवढं सांगू शकतात की तो इनोसेंट आहे? मी स्वतः इथं पुरावा पाहिलेला आहे. काय करायचं या सगळ्याचं? हा प्रश्न त्याला पडलेला असतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की चल आपण पोलीस स्टेशनला जाऊन हुळबुट्टेला घेऊन येऊया. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही तू जा, मी इथे थांबतो, कारण आपल्याला कोणाला हलक्यात घेऊन चालणार नाही आहे, कारण दुसरं कोणी इथं आलं तर आपल्याला कळलं पाहिजे की काय झालेलं आहे. असं म्हणत शौर्य आता तिथेच थांबलेला असतो. ऊर्जा पोलीस स्टेशनला जाऊन हुळबुट्टेला घेऊन येणार असते. तेवढ्यातच शौर्याचा फोन वाजतो आणि मग आई सांगत असते, बघितलं काही ऐकायलाच तयार नाही आहे. तीर्था म्हणत असते की दादा मला माझ्या शॉपिंगसाठी तू हवाच आहे, तुला माहिती आहे ना मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे मला तू हवाच आहे आणि तुझ्याबरोबरच मी शॉपिंग करणार आहे, असं ती तिच्या लाडक्या दादाला सांगत असते. आणि तेव्हा मात्र तिचा दादा म्हणत असतो की हो चालेल, करूया आपण तुझ्या म्हणण्याप्रमाणे शॉपिंग. या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचवेळी विजया म्हणत असते की काय करायचं गं तुमचं, मला कळतच नाही आहे. आणि तुम्ही एवढ्या हट्टाला भेटलेले असतात ना, म्हणजे मला विश्वासच बसत नाही आहे की मी कसं तुम्हाला सांभाळू आणि काय करू, असं इकडे विजया त्यांना सांगायला सुरुवात करते. इकडे मात्र तीर्था म्हणत असते की तूच हवा आहे, मला सांग ना व्हाईट मला कलर छान दिसेल का पिंक? तो म्हणतो की तुला दोन्हीही छान दिसतील, कोणताही छान दिसेल. आणि शौर्य फोनवर बोलतच आहे. तेवढ्यात तो म्हणतो की आपण घरी आल्यावर बघूया. मग बाहेर भजन आलेलं असतो. तो म्हणतो की या साईडला जाऊन मी पाहतो कुठे कॅमेरा दिसतोय का. आणि मग गेटच्या समोरच तिथे आता शौर्य उभा राहिलेला आहे. तो विचार करत आहे, आता मी कसं सांगू? मी तीर्थाला सांगूही शकत नाही आहे की तो माणूस कसा आहे ते. काय करणार आहे मी या सगळ्याचं? हा प्रश्न त्याला पडलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की फायनली ऊर्जा तिथं आलेली आहे आणि ते फुटेज त्यांनी मिळवलेलं आहे. शौर्य तिला सांगत असतो की हे बघ ऊर्जा, काही झालं तरीही आपल्याला सावध राहावं लागणार आहे जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत. आता हुळबुट्टेच्या समोर हुळबुट्टेने ते फुटेज ताब्यात घेतले आणि ऊर्जा ते फुटेज पाहत असते. हुळबुट्टे म्हणत असतात की मॅडम करून टाका FIR दाखल, आता तुम्ही पुरावा तुम्हाला मिळालेला आहे. त्या क्षणी ऊर्जा म्हणते की हो नक्की मी FIR दाखल करायला तयार आहे. पण इन्स्पेक्टर मानेंनी मात्र हे सगळं ऐकलेलं आहे. घरी आल्यावर ऊर्जाच्या पुढं आता एक वेगळंच संकट आहे आणि ते म्हणजेच आईने ऊर्जाला सांगितलेलं आहे की शौर्यसोबत बोलायचं नाही. ऊर्जा म्हणते की अगं आई काय चाललंय तुझं हे सगळं? मला कळतच नाही आहे की या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि या सगळ्या तू आत्ता का गोष्टी बोलतेस मला, असं आई तिला सांगत असते. आईला ती विचारते कारण एवढा मोठा पुरावा माझ्या हाती लागलेला आहे आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही आहे, असं ती आईला विचारत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.